मला पटतंय तुमचं, पण आपली अशी चेष्टा केल्यावर वाईट वाटणारच ना. हो, वाईट वाटतं. पण काय की आपण असं रडत बसलो, ह्याचा अर्थ हाच झाला ना की आपण त्यांना जिंकवतोय. त्यांचं मोटिव्ह साध्य करण्यात आपण त्यांची मदत करतोय. लीला, मला तू जशी आहेस नॉर्मली, लाईव्हली, हॅपी, तशी लीला मला प्रचंड आवडते. एक मिनिट. अशी रडकी लीला मला नाही आवडत. That's like my girl. आता मला बरं वाटतंय. थँक्यू. आता मस्तपैकी फ्रेश हो and smile. हा बजर तुमच्यासाठीच वाजवलाय मी. तुम्ही आज जे काही केलंय हे मी तुमच्याकडनं कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. आणि स्पेशली दुर्गा तुझ्याकडनं. पण एजे मला कुठलंही एक्सप्लेनेशन नकोय. And how dare you insult लीला? लीला माझी बायको आहे. तिचा इन्सल्ट म्हणजे माझाही इन्सल्ट आहे. तुम्ही फक्त तिचा इन्सल्ट नाही केलाय, तर तिने केलेल्या कष्टांचाही इन्सल्ट केलाय तुम्ही. आणि माझ्या समोर कोणाच्याही कष्टांचा इन्सल्ट झालेला मला सहन होणार नाही. I'm sorry एजे. एजे पण आम्हाला लीलाईंना हर्ट करायचं नव्हतं. होय जे म्हणजे चुकलं आमचं. प्लीज माफ करा आम्हाला. इज इट अ जोक? माफी आणि तुम्हाला? दॅट्स नॉट पॉसिबल. या चुकीची तुम्हाला फक्त शिक्षा मिळू शकते. पण एजे लीला हे खोटं बोलले म्हणून आम्ही एजे आम्हाला आमची चूक मान्य आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा बघायला आम्ही तयार होतो. वहिनी वहिनी तुम्हाला शिक्षा मी नाही, लीला देणार आहे.
कारण की तुम्ही तिचे गुन्हेगार आहात. बायकोच्या प्रेमात वेडा झालाय हा. आता ही लीला दुर्गाला शिक्षा देणार. एजे, मला यांना काही शिक्षा वगैरे द्यायची नाही. शिक्षा दिल्यावर नात्यात तेढ येते आणि ह्या आपल्याच आहेत. त्यामुळे नको, शिक्षा वगैरे जाऊ दे प्लीज. आपली माणसं म्हणून दरवेळेला त्यांना आपण सोडून देऊ शकत नाही. आणि शिक्षेने नात्यात तेढ येत नाही तर माणूस सुधारतो. नात्यात जेवढं प्रेम महत्वाचं असतं तेवढंच आदरही महत्वाचा असतो. पण हे जे लीला, जे काही यांनी तुझ्या बरोबर केलं त्याच्यासाठी यांना माफी मिळू शकत नाही. त्यांच्यामुळे तुझा इतका अपमान झाला, त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. आता तू बोल की तुला यांना काय शिक्षा द्यायची. तिला आजपर्यंत तू यांच्या सगळ्या चुका अवॉइड केल्यात आणि प्रत्येक वेळी यांना माफ केलंस. पण त्या गोष्टीची यांना कधीच जाणीव झाली नाही आणि यांच्या वागण्याकडे बघून यांना ह्याची जाणीव होईल असं मला कधीच वाटत नाही. राईट फ्रॉम द बिगिनिंग तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीचा यांनी इन्सल्ट केला. त्यांच्या वागण्यामुळे इतरांना किती त्रास होतो हे यांना रिअलाइज व्हायला हवं. आणि म्हणून तू यांच्यासारखंच वागून यांना धडा शिकव. लीला, तुला माझी शपथ आहे. एजे, ह्या तिघी माझ्या ऍडवरनं माझी खिल्ली उडवत होत्या ना. मला ती ऍड शूट करताना किती पळावं लागलं होतं. त्यामुळे माझ्या कष्टांची यांना जाणीव होईल अशीच शिक्षा मी यांना दिली. मला ती ऍड शूट करताना खूप चालावं लागलं होतं. त्यामुळे तुम्हाला आता पळायला लागणार. हा काय? आणि साधं सुद्धा नाही, टायगरच्या मागे पळावं लागणार. तुमची शिक्षा ह्या क्षणापासून सुरू होते. ऑन युअर मार्क्स, गेट सेट. दुर्गा जातीये. व्हेरी गुड. पळा पळा, चला चला.
अगं लीला, तू इथे आहेस होय? मी तुला शोधते आतमध्ये. आजी होय काय यांची शिक्षा. बरोबर. पण तुम्ही मला शोधत होतात, काही हवं होतं का? नाही नाही, काही नाही. काय चाललंय? लक्ष्मी उठ. सरस्वती पळा. हे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती काल जशा वागल्या ना, बरोबर नाही केलं त्यांनी. एकदा का तुमच्या दोघांचा संसार मार्गी लागला ना, की मग हे सगळे प्रकार थांबतील यांच्या कर्तृत्वाचे. तू आणि अभिरामने या गोष्टी मनावर घ्यायला हव्यात बाळा. म्हणजे अभिराम ना आणि तो तुमच्या संसाराची पुढची पायरी गाठली पाहिजे. कळ? अभिरामशी बोलून घे या बाबतीमध्येच. हा सोलू, बोल. काय बोलू मी एजंटशी? आणि नक्की काय मनावर घ्यायचंय? आजी मागे आम्ही काश्मीरवरनं आलो होतो तेव्हा पण हेच म्हणाले होते. हा तू येणार आहेस ना तुझ्या सोनेला घेऊन इथे, माझ्या सोन्याची ओटी भरायला? खरंच फार मोठं काम केलंयस तू. मी आज लीला आणि अभिरामशी सविस्तर बोलते. ये, वाट बघते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अभि, मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. विचार. तुम्ही ऐकणारच नसाल, तुम्ही ऐका ना माझं. ऐकतोय ना, बोल ना. मी ऐकत नाही आज. ऐकतोय. खूप महत्वाचं विचारायचंय. मी पण खूप महत्वाचं काहीतरी तो बोलला. प्लीज ऐका ना माझं. बोल. तुम्ही आता माझं ऐकलं नाहीत ना, तर मी काही विचारणार नाही, मी जाते. बरं, ऐकतो. सांग. बोला. अभि, आजी म्हणत होत्या मला की आता आपण आपल्या संसाराची पुढची पायरी गाठायला हवी, काहीतरी मनावर घ्यायला हवं. ओके, तेच तर करत होतो मी. अभि हे बघा, आजीनं आता दोनदा म्हणाल्यात मला की मनावर घ्या, त्यामुळे आता आपण मनावर घेतलं पाहिजे. पण काय मनावर घ्यायचंय? काही गोष्टी थेअरी नाही, प्रॅक्टिकल महत्वाची असते. अभिराम, अरे सॉरी, मी नंतर येते. नाही 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 नाही, थांब थांब प्लीज, जाऊ नकोस कुठे. आते काय काम होतं का? का म्हणजे? अरे मी मनावर घ्यायला सांगितलं, पण तुम्ही इतक्या लवकर ते मनावर घ्यायला असं वाटलं नव्हतं. आजी, नक्की काय मनावर घ्यायचंय? बाळा, खरंच तुझ्या बायकोला अजून काही कळलेलं नाहीये. बस बस बस, तू बस 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 बस. हे बघ बाळा, आता मला लवकरात लवकर छोटी लीला किंवा छोटा अभिराम हवाय. आजी, इतक्यात? आई ग, केवढं अंग दुखतंय. एवढं मी मॅरेथॉनला धावले असते ना, तर गोल्ड मेडल मिळालं असतं मला. मी ना आता आजीना सांगूनच टाकणार आहे की काहीही झालं तरी या लीलाचं मी ऐकणार नाही. केवढं अंग दुखतंय. समजते काय ते स्वतःला? आजी, आजी, आजी.
आजी आजी काय कुठे गेलास? गर्भसंस्काराची पुस्तकं, लोकरीचे गुंडे, हे आजी कोणाच्या बाळासाठी शिवत असतील हे? लीला प्रेग्नेंट नाहीये ना? नाही, असं जरा तर पुढं वाट लागेल आमची. आजी सगळी कामं करायला लावतील तिची, तिचे लाड होते. नाही नाही, मला आता हे वहिनींना सांगायला हवं. वहिनी वहिनी, इतक्यात म्हणजे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्या ना. उशीर का करायचा उगीचाच? का ताणून धरायचं? सॉरी, तुमचं काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे काही? आजी हं? आमचं सगळं ठरलेलं नाहीये आणि मला पटतंय तुमचं, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहितीये का, माझं तर ठरलंय, मला 2 मुलं हवी आहेत. लीला, एक मिनिट. असं असं फॅमिली प्लॅनिंग होत नाही तर. का 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 तुला मुलं नको आहेत का? नाही बाबा, असं असं नाही आहे आई, प्लीज. झालं तर मग चला, आता मी लीलासाठी जो ओटीचा कार्यक्रम ठेवलाय तो कार्यक्रम करायला मोकळी, काय है ना? दुपारच्या वेळी करूया, जेवण झाल्यानंतर ओटीचा कार्यक्रम, चालेल? मी बिझी आहे तोपर्यंत सगळं आटपून घ्या. ओके? हो 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 रे बाबा, हो. खूप बिझी आहेस तू. झाला आमचा कार्यक्रम की तुझी बायको तुझ्या हवाली करते, मग तर झालं. लीला, तू मस्त छान तयार हो. हा, दुपारी जेवल्यानंतर मग आपण हा ओटी भरण्याचा कार्यक्रम करूया, तसं मी माझ्या मैत्रिणीला सांगते आणि कालिंदीला पण कळव. ओके, चला. हा, वहिनी वहिनी, तुम्हाला कळलंय का काय झालंय ते? मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे मी आजींच्या रूम मध्ये गेले होते ना, तेव्हा मला असं सत्य कळलंय ज्याच्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. तू आणि सरस्वती अशा गोल गोल का ग फिरता? नेमकं काय ते सांग बरं. वहिनी, मी आता आजींच्या रूम मध्ये गेले होते ना, तेव्हा तुम्हाला माहितीये का मी काय बघितलं? काय? आजींच्या रूम मध्ये एका लहान मुलाचा स्वेटर विणलेला होता. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला काय आहे? याचा अर्थ लीला प्रेग्नेंट आहे. आणि असं असेल ना तर आपल्यासाठी ते खूप वाईट आहे. म्हणजे आता तिचं महत्व वाढणार, सगळे तिचे लाड करणार, सगळे तिचंच ऐकणार. मला कळलंय तुला काय म्हणायचं ते. मला अजून काही ऐकायचं नाहीये. वहिनी, आय एम सॉरी. म्हणजे मला लक्ष्मी म्हणायचं ना. प्लीज जा, मला एकटीला बसू दे. वहिनी, आय एम रिअली सॉरी. लक्ष्मी प्लीज. ठीक आहे, जाते. आजी म्हणाल्या ना मला रेडी व्हायचं आहे. काय सगळं? आय मीन, तुझं ऑडिशन, मग शूटिंग, मग हा ओटी भरायचा प्रोग्राम. माझी बायको मला मिळणार कधी?